आमच्यो गरजेच्यो सप्लाय सदांच आमी आमच्या वस्तुंगेन घेतल्या, आमच्या एफर्टान घेतल्या, आमच्या मेहनतान आमी जोडूंक सोदतात आनी जोडीत म्हणजे आमचीच मेहनत आमी चड लायता. हांगा खंयचोच म्हणिना की तूं आपले पोट भरपाक आपले गरजो आहा तितलोय पुराय करपाक आपूण मेहनत कर म्हणून सांगूंकूच ना. खंय सांगला खंय बायबलान? आमचो चडांत चड वेळ आमच्यो गरजो पुराय करपाक आमी इन्वेस्ट करता, वय की ना? आमचो चडांत चड वेळ चडसो वेळ आमकां कितें जाय पळय संवसारान ताज्या फाटल्यान आमी धांवल्या. सो आयज जाला कितें? क्रिएटराक सायडीक मारला आनी क्रिएशनाक फाटल्यान आमी धांवता. आमकां हे क्रिएशनान आमच्यो गरजो सप्लाय जाता म्हणून हे क्रिएशनांतल्यान हे क्रिएशनांतल्यान जाय आमकां, पण हो क्रिएशन आमकां दिता काय? आमी क्रिएशनाक देव केला, क्रिएटराक सायडीक मारला. आनी क्रिएटर जो आमचो देव जो आमचो बापूय जाला तो म्हणटा हांव तुमच्यो गरज्यो सप्लाय करता. तुम्ही खुसरूच म्हणिना तुम्ही आपले मेहनतीन जोडा जाल्यार मेहनतीन जोडल्यार तुमच्या पोटा भरतली. अजूनही आमचे माइंडसेट कशें आसा? आमच्या मेहनतांनी आमी आमच्यो गरज्यो जोडूंक सोदतात, वय की ना? सो आमी आमच्यो गरज्यो कितें आहा? खाली आमचे फिजिकल गरज्यो ना, आमचे जायत्यो जशे फिजिकल आहा तशे आत्मिकूय गरज्यो आसा. आनी सगळ्यांकीन चड गरजेचे म्हणजे आत्मीक वस्तू. कुडीच्यो वस्तू गरज्यो आसा, गरज आसा ना न्ही, पण ताजे अदीक गरजेची वस्तू कितें आसा? आत्मीक वस्तू. सो आत्मीक बेसावां. आनी देव म्हणटा हांव तुका सप्लाय करता. फिलिपिन्स 4:19 एकदम क्लियर आसा. कितें म्हणटा? God shall supply all my needs, all your needs. So देव म्हणटा आमचे सगळ्यो गरजो सप्लाय करता. प्रेज गॉड. आतां आदामाक आनी एवेक जेन्ना देवान रचलेले, ओके, जेन्ना पासून ते देवाच्या आत्म्यान आसले तेका कांयच उणें नासलें. आसलें कितें उणें? ना, कांयच उणें नासलें. देवाच्या उतरान म्हणजे देवान सांगलेलें कितें? एकूच झाडाच्या फळाचेर लक्ष घातलेलो, लक्ष घालून सांगलेलें की ह्या झाडाचें फळ खावूं नाका. एकूच मेसेज, एकूच इन्फॉर्मेशन, एकूच टर्म्स एंड कंडिशन घातलेलें, वय की ना? त्या टायमाचेर त्या वेळाचेर ते झाडाचें फळ खावप सारकें नासलें म्हणून आदी फुडें सांगलें. सो जेन्ना पासून ते देवाचें उतर पाळून चलताले, ओके, वचून खावूंक ना म्हणजे ते देवाच्या उतरान चलताले, वय की ना? आयज आमी आमच्या मेहनतीचें खावंक सोदता आनी तेन्ना ती देवान केल्ले वस्तूची खाताली, देवान रचलेल्या वस्तूचेर आमी ती जियेताली. येस और नो? पूण जे दिसा देवाचे पुत्रां भायर गेली, जे आत्मे कडल्यान जे सप्लाय तांकां आसलें ते कट ऑफ जाले, बंद पडले, सेपरेट जाले. म्हणून तेन्नाच्यान मनीस आपले घाम वावर करून खावचे पडले. आपले पोट घाम काढून पोट भरचे पडले. कित्याक लागून? कित्याक तुजो आत्म्याचो कनेक्शन तुटलो. आत्म्याचो कनेक्शन तुटल्या उपरांत देवा कडल्यान जो सप्लाय आसलो तो बंद जालो. गार्डन सगळें बंद करून उडयलें देवान, सगळें प्रोविजन बंद जालें. तरी देवान जेन्ना आदाम आनी फिजिकल सेन्साचेर सांपडली, फिजिकल सेन्साचेर पावली, आत्मीक सेन्साचेर कट ऑफ जाली, आत्मो कट ऑफ जालो. सो आतां तांचे फिजिकल सेन्स कितें म्हणटा? मेहनत कर आनी पोट भर, मेहनत कर आनी जी, वय की ना? तेन्नाच्यान आमकां ती संय पडल्या मेहनत करपाची, आपले घामेचे खावपाचे.
आता कुडीचे बरे आपल्या गावीचे खातले कितलेच खातले तर काही लिमीट आसा म्हणून कुडीचे जे आहा पळय ते सासवीक ना हे न्हू पूण आमकां जर सासवीक जाय आनी हांगा स्वर्ग कसो आमकां जिवपाक जाय जाल्यार आत्मीक बेसांवाचेर आत्मीक सप्लाय देवा कडल्यान जो गावता ते सप्लायचेर आमी रावपाक जाय तो सप्लाय घेवपाक जाय कित्याक जर देव सांगिना की म्हाजे कडल्यान तुका सप्लाय मेवता म्हणून जाल्यार आमकां तेजे कडल्यान सप्लाय मेळच नासलें देवान तोंड उक्तें करून कितें सांगलां की तुमकां म्हाजे कडल्यान सप्लाय एवेलेबल आसा हांव सप्लाय करता कितें सगल्यो गरज्यो सगळें कितें इम्पॉर्टंट कितें आमकां कसलो सप्लाय जाय सगळें कितें इम्पॉर्टंट आमकां सप्लाय म्हणटा तें आत्मीक बेसांवाची सप्लाय प्रेज गॉड आनी ही आत्मीक बेसांवाची सप्लाय थोडीक आमकां दिसना तरी तें आमकां दिसता तशें देवाक करूंक जाता सगळ्यो आत्मीक सप्लाय आत्मीक ब्लेसिंग एवेलेबल आहा ताजो खाली सप्लाय जावपाचो उरलो आनी तें देवा कडेन जाता आनी देवा कडेन जाता जाल्यार आमच्या तोंडांतल्यान खंयची उतरां वापरूंक जाय खंयची उतरां येवपाक जाय देवान दिल्या आपल्या उतरां वरवीं उत्पन्न जाता ती उतरां देवाच्या उतरां वरवीं उत्पन्न जाता देवाच्या रिटर्न वर्डाक वरवीं रिटर्न वर्डाक जेन्ना तुजे काळजान वयता आनी त्या उतरां उदेशीक जी उतरां उत्पन्न जाता तेका म्हणजे भावार्थ म्हणटा रेव्हेलेशन नॉलेज म्हणटा तेका म्हणटा रेमास वर्ड म्हणटा ती उतरां जेन्ना आमी आमच्या तोंडांतल्यान उलयता ओ देवाक पावता तेन्नाच तो सप्लाय देवा कडल्यान येता प्रेज गॉड जेन्ना संवसारांत काळोख आसलो उजवाडान सप्लाय जाल्लो कोणें कशें केलें कोणें दिलें कसो सप्लाय हाडलो उजवाड दिसतालो तो काळोख दिसतालो काळोख आसलो काळोखान पयत आत्मो आसलो पण तो पयत आत्मो आसून पासून उजवाड सो उजवाड सप्लाय कोणें दिलें देवान कितें म्हटलें उतर म्हटलें कितें म्हणून काळोखाक उतर काळोखाचें उतर उलोवंक ना प्रॉब्लेमाचें उतर उलोवंक ना दुयेंसाचें उतर उलोवंक ना ताणें नाका तें उतरां उलोवंक ना दिसता तें उलोवंक ना दिसती पडना तें उलयलें उजवाड जा म्हटलें उजवाडाक आपयलो आनी तें उजवाड येयलो की ना येस ऑर नो उजवाड येयलो आनी आमकां देवान आपल्या सारको रचला आमकां देवान आपल्या सारको रचला आतां आमी देवा सारकी आमी देवाची रचना जाल्यार आमी देवा सारकेच उलोवपाक जाय की ना हॅलो आमी जर देवा सारकी जर उलयना जाल्यार जे कितें सप्लाय तुका देवा कडल्यान गावंक जाय तो सप्लाय तसोच उरता आतां पळय देवाक उजवाड जाय उजवाडाचो सप्लाय जाय जाल्यार उजवाडाचो सप्लाय कसो येतलो उलयले उपरांत देवान उलयलें की ना आनी उजवाडाचो सप्लाय येयलो की ना त्या काळान उजवाड येयलो म्हणटा की ना प्रेज गॉड हालेलुया आतां जेन्ना स्वर्ग संसार हें सगळें एक आसलें सगळे उदकान भरलेले काळोखान भरलेले आनी हे सगळे काळोखान ओके ते मळो भितले पयस दिसा पळय ते सगळे लागीं आसले उदीकूच उदीक आसलें देवान डिवायड केलें सकयले भाग आनी वयले भाग केले वयले भाग केले ते स्वर्ग म्हटले सकयले भागाक म्हटले प्रितम प्रेज गॉड आतां सकयले भागाक सकयले भागाक ओके जेन्ना उदकान भरलेले सगळे आनी काळोख आसलो थंय ओके पयलो उजवाड हाडलो देवान उजवाडाक आपयल्यार उजवाड येयलो आमकांय
देवान उतर दिला सप्लाय देवा कडेन सप्लाय मेळटा म्हणजे देवाची उतरां गेल्यारूच ती सप्लाय येता जायते वेळी आमची सप्लाय आमकां दिसता कितें जायना खंय आमी वाट पळयता उलयता आनी वाट पळयता येयना म्हणून आमच्या मनान मागीर कितें ना कितें चालू जाता चिंतना रॉंग चिंतना ओ कितें ना कितें आमी फूल स्टॉप करता प्रेज गॉड सो देवान पळयलें जेन्ना डिवायड केलें वयलें उदक वयर गेलें सकयल उदक सकयल उरलें सो आतां प्रितम आसा पण ताजें उदक भरना आनी तेका जर खंय हो अर्थ म्हणटा हो प्लॅनेट अर्थ उदकान भरलेलो तेका उदीक सायडीक काडून जाल्यार उदकाक सांगलें तेणी जमनीक सांगलें तेणी येस ऑर नो तेणी पूट जेनेसीस चॅप्टर 1 वर्स 4 5 प्रेज गॉड chapter 1 verse 5 And God called the light day, and the darkness He called night. And there was evening, and there was morning, the first day. And God said, "Let there be light in the midst of the waters, and let it cause a separation between the waters." So God made the world हिंदी कोणाकडे ना हिंदी वाचून जाता और परमेश्वर ने उजियारे को दिन और अंधेरे को रात कहा। 6 read 6 फिर परमेश्वर ने कहा, जल के बीच एक ऐसा अंतर हो कि जल दो भाग में हो जाए। प्रेज गॉड उदक आणि प्रितम सगळे मिक्स म्हणजे उदक आसलें ते उदकाक देवान सांगलें पळय उदकान भरलेलें हें सगळें आमी प्रितम पळयता पळय आमी दर्या पळयता पळय ते सगळें उदकान भरलेलें आनी तांचे अंतर तांचे भितर सेपरेट देवाक उलोवचें पडलें कितें म्हटलें फिर परमेश्वर ने कहा पळय देवान उलयलें आनी कितें उलयलें पयलें म्हटल्यार ताणें म्हटलें जे उदक जे कितें दर्यांत जें कितें उदीक आसा तें उदीक जें भरलेलें आसा तें उदकाक सांगलें तूं आपले सायडीक वच आनी जमीन भायर सर आनी तशेंच जालें म्हणटा प्रेज गॉड रीड 7 परमेश्वर ने एक अंतर करके उसके नीचे के जल और उसके ऊपर के जल को अलग अलग किया और वैसा ही हो गया। So God made the water too, and He caused a separation between the waters which were under the water too, and between the waters which were over the water too, and it was so. Read 9. फिर परमेश्वर ने कहा, आकाश के नीचे जल एक स्थान में इकट्ठा हो जाए और सूखी दिखाई दे, और वैसे ही हो गया। And God said, "Let the waters under heaven be gathered to one place, and let the dry ground appear." And it was so. Praise God. So उदकान भरलेलें सगळे प्रितम उदकान कवर जाले प्लॅनेट अर्थ उदकान भरलेलें
सो सोनकीचे सकयलो भाग गोंयचो प्रितम. ओके, आता ह्या संवसारान उदीक भरलेले, हे उदकाक ताणें सांगलें सगळे सायडीक वचान एकठांय जायात. एक उदक एक वाटेन काडलें आनी सुकी जमनीक सांगलें वयर यो म्हणून. सो सुकी जेन्ना उदक सायडीक गेलें, सुकी जमीन वयर दिसली पडली. आतां देवानी भरपूर काम केलें, पूण कितें उलोवन केलें. आमी उलोवचें सोडून आमी खाली ब्लेसिंग हे म्हणजे आमकां दुसरे कडल्यान ब्लेसिंग मागतात. आमकां देवान आपणा सारको रचला. हो एक टायम आसलें आदामा वरवीं आमी सगळीं ओके अत्मीक बेसांवाच्यान कटाव आसले. पूण आतां अत्मीक बेसांव देवा कडल्यान सप्लाय करूंक जाता. जशें आदामाक अत्मीक सप्लाय सगळें आसलें, सगळें एकूच आसलें, तशेंच आयज आमकां सगळें आसा आनी सगळ्यांक गरजेचें म्हणल्यार अत्मीक बेसांव. आतां आदामा कडेन एक अत्मीक बेसांव कट ऑफ जालें, कितें जालें? गार्डन तिच्या हातीन उरलें की गेलें, तांचें प्रोविजन सोंपलें, सगळें देवान दिल्लें तें सगळें बंद जालें. म्हणून आमकां अत्मीक सप्लाय येवपाची चड गरज. देव म्हणटा हांव तुका सप्लाय करता, कित्याक तुका अत्मीक सप्लाय येयी, इवन तुजे कुडीचेय सप्लाय तितून आसा, कवर आहा. संवसारी सप्लाय पासून तितून कवर आसा. प्रेज गॉड. आमी खाली कुडीचेच बेसांव पळयता, कुडीचेच सप्लाय पळयता, आनी आमकां जे अत्मीक गरज आसा पळय अत्मीक बेसांवाचे, ती अत्मीक बेसांव थंयच सांगल्या आनी आमकां खबर पासून ना, आनी आमकां शिकपाक टायम पासून ना. शिकूंक येता आमकां वाज. कोणी मातशें हात धरून प्रे केल्यार अदीक बरें दिसता, आमकां सोंपें दिसता. आनी देवाचो सिस्टम कितें आहा? बियान सिस्टम कितें आहा? बी रोय आनी पीक काड. देवाचें उतर म्हणजे बी. देवान बी रोयली आनी ज्या प्रमाणे तिका पीक जाय ताणें पीक काडलें. सो देवाच्या राज्यान रोय आनी लुपाक तयार जावप. रोय नासतना लोक सोदता आमी. आनी अत्मीक जर बेसांव आमकां जर ना, आमी आमच्या मेहनतीन जें कितें जोडलां, आमकां केन्नाच धादोशी करचें ना, केन्नाच आमची पोटां भरचीं ना. म्हणून आमकां सॅलरी मेळटा, त्या भायर आमकां अंडर द टेबलूय आमकां जाय. होय की ना? हॅलो, आमकां पगार आहा, तरी आसतना आमकां त्या पगारान आमकां जमना. पळयता लेफ्ट रायट आनी खंयच्यान मेळटा काय. लिगल आसूं इल्लिगल आसूं, कोणाचो फायदो घेवंक जाता, आमी फायदो घेता आनी आमी पळयता आमकां कसो इन्कम येतलो. सॅटिस्फायड ना. कित्याक ना? कित्याक तिका अत्मीक बेसांवाची गरज कळोंक ना. देवा कडल्यान जी अत्मीक गरज्यो देवाक दिवंक जाता, त्यो अत्मीक गरज्यो, त्यो अत्मीक बेसांवां आमी आजून तेका पयस दवरला. आदामाच्या लायफान पळयत जाल्यार कळटा, अत्मीक जर बेसांव मेळत जालें काबार, आपल्या घामान तो पोट भरतालो. आनी आपल्या घामान आपल्या मेहनतीन जोडून आपलें जें पोट भरलेलें कितले दिसांचे, थोडे दीस संवसार आसा. पूण अत्मीकचे बेसांव आहा आतां आनी सासवीक. सो अत्मीक बेसांव जे आसा तुका सासवीक जिवीत जिवपाक आदार जाता. प्रेज गॉड. हालेलुया. सो जेन्ना देवाक आमकां दिसता कितें देव न्हू तो, देवाक जर जमीन दिसती पडनासली तरी त्या जमनीक सांगलें की ना सुकी जा म्हणून, उदकाक सांगलें की ना सायडीक वच रे, आनी उदीक सायडीक वच म्हणल्यार उदीक उदकान म्हणटा आमी वचना. जेजून येवन जेन्ना बोटीन तो न्हिदलोलो आनी वादळ मोड येयलें दर्यान आनी ते मदेकार आसा, जेजून तशेंच केलें की ना? ते वादळ मोडाक सांगलें की ना? जेजून सांगलें ओ ना. सो त्याच उदकाक जें उदक येदें व्हडलें ल्हारां जावन सारकें तांकां दिसतालें की आतां बुडटलेच म्हणून, तांची बोट उदकांत बुडटाली आनी सीस पळयता ते दोळ्या फुड्यान आमी बुडले, आमी काबार आया बोटी. आनी त्याच वेळार ताका जेजू बेगीन उठयता, जेजू ताका शांत करता आनी ते दर्याक सांगता शांत जाव, आनी तो दर्या जो व्हडलो दाखयतालो शांत जालो. आनी त्याच उदकाक जेन्ना देवान सांगलें सायडीक सरा, एकठांय जायात आनी सुकी जमनीक वयर येवन
आमचें अशें जायना. आमकां कितें अरे दोरया उदीकूच दिश्टी पडना सायबा बस. कशें जातलें हें आतां उदीक सायडीक कशें वयतले कशें काडया आमचें असलें प्लॅनिंग दिसता. ताचेरूच आमचें मन शिरकोडटा. कित्याक लागलो हें? कित्याक ओजाया 4:6 म्हणटा कितें? माय पीपल आर लॅकिंग द नॉलेज. म्हाज्या भुरग्यांक म्हाज्या लोकांक म्हणटा गिन्यान ना. दे आर लॅकिंग. तांचे कडेन गिन्यान उणें आहा. तांकां गिन्यान येवंक ना. म्हणून आयज शिपडल्यात, आयज त्रासान आसा. पूण ज्या मनशाक देवाची गिन्यान येता तो मनीस उलोवंक शिकता. तो मनीस जिवीत उलोवंक शिकता. तो मनीस आत्मीक बेसांवां उलोवंक शिकता. आयशान सगळा ऑडियो नीड्स म्हणटा. आनी हितून नीड्स तुजे फिजिकल तशीच आत्मीक आसा. आनी आमकां आयज फिजिकल तो नीड आमी मेहनत करून जोडूं येता. पूण आत्मीक गरजो आमी मेहनत करूं येता. मागीर फिजिकल नीड जे आहा चड मेहनत करून पयशे जोडले त्या पयशांक कितें जाय पळय हाडले. पूण आत्मीक नीड तुजी पगार तुजे मेहनत तुजे स्वेटींग तुजे घाम हाडूंक जाता ना. प्रेज गॉड. ते सप्लाय देवा कडल्यानूच जाता. आनी ते कांय प्रोसेस आसा. हालेलुया. जाय ते आमकां सप्लाय जाय. जर आत्मीक वाठारांत जर सप्लाय चालू आहा इवन तुज्या कुडीच्या संवसारांत तुका चड सोंपें जाता. इवन कुडीचे सप्लाय कुडीचे गरजे वचून येवपाक चड सोंपें जाता. सोलोमोनान कितें मागलें? तें कितें मागूना? म्हाका बरें व्हडलें राजवट दी, म्हाका बरे पयशे दी, भांगर दी, रुपया दी मागूंक ना. सोलोमोनान कांयच मागूना. सोलोमोनान कितें मागलें? विजडम. आनी सोलोमोनान जे विजडम मागलें देवान कितें दिलें तेका विजडमा वांगडा? वन ऑफ द आजून पासून तेजो रिचेस्ट किंग कोण जावचो. इतलो रिचेस्ट किंग जालो. इतलो पयशे घालतालो. इतल्या भांगरा रुपांनी भरलेले. एक विजडम तुका कितें करूं शकता? आमकां एक विजडम नाका. पूण कुडीचे एक थोडे पयशे घाल्यार पुरो. कुडीचे गरजे जाल्यार पुरो. एकूच कुडीचे गरजे पळयता. आयज सिकनेस आमी हें तें पळयता पळय. कुडीचे गरजो दिवन पासून ते सिकनेस दुयेंस प्रॉब्लम ते चालूच आहा. आनी ते येवन आमकां इफेक्ट कोत्ता. ते येवन आमकां सतायता. ते येवन आमकां देंवयता. ते येवन आमकां गरीब करता. ते येवन आमकां सगळे त्रास कोत्ता. वय की ना? कित्याक लागून हें? कित्याक तुका आत्मीक बेसांवाची सप्लाय जे देवा कडेन दिवंक जाता ते तुवें घेवंक ना. आत्मीक बेसांवाची जी सप्लाय तुका जाय ताचेर तुजो लक्ष ना, ताची शिकवण ना, ताची गिन्यान ना, तूं त्या कितें घेवंक पावोंक ना. म्हणून आमकां आजुनूय कुडीचेच सप्लायाचेच पडलेले आसा. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. आनी जेन्ना आमकां हे मनशाक म्हणचे पयले जे मनशाक जाय ते देवान आत्मीक वाठारांच्यान फिजिकल वाठारांत कशें हाडले. आतां उदीकूय दिसता फिजिकल. ओके. थंयच्यान पासून फिजिकल वस्तू पासून देवान उलोवन उदीक सेपरेट केलें आनी प्रितम दिसोंक लागली. सुकी जमीन दिसोंक लागली. आतां ती जमीन आहा दिसता जमीन पण ताचेर कांय जावचें ना. कित्याक जावचें ना? जेन्ना पासून जेन्ना पासून उदक मेळना, जेन्ना पासून उदक भायर सरना थंय सप्लाय कांय जायना. जमीन जाली. जमीन तयार आसा, सुकी आसा. ते जमनीचेर कितें जाय देवाक? कितें जाय आसलें? ते जमनीचेर कितें जाय आसलें देवाक? सुकी जमीन आहा. कितें जाय आसलें? झाडां पेडां रान हें सगळें जाय की ना? सो आतां ताका झाडां जाय देवाक. कितें म्हणूंक जाय देवान? कितें केलें? कोणाक कमांड केलो? कोणाक उलयलो? ते जमनीची झाडां जाय की ना?
जाल्यार देवान कोणाक सांगलें? प्रेज गॉड. झाडां हुकूम दिले म्हणटा. कोणाक सांगलें तुमकां दिसता? रायट आर रॉंग हा? सिस्टरीन म्हटलें झाडांक कमांड दिले म्हणून. कित्याक झाडां जाय न्हू? वळखी ना. तेजे रायट आहा रॉंग हा? अरे कन्फ्यूज आहा. रायट आहा रॉंग आहा? रायट आहा. प्रेज द लॉर्ड. रायट आहा. बायबल कितें म्हणटा तें पळया. चॅप्टर 1 9 वाचलें न्हू. 11 वाचूया. फिर परमेश्वर ने कहा, पृथ्वी से चाहिए झाड, चाहिए या तुका रान जाय, तुका झाडां पेडां जाय, पण सांगता कोणाक? कहा पृथ्वी से. प्रेज गॉड. आमी जाय त्या वेळार आमचे कडेन चुकी जाता. आमकां झाडां जाय म्हणून झाडाक सांगता, पण झाडाक जाय जाल्यार जमनीक सांगूंक जाय आशिल्लो. जाल्यार जमनीक सांगलें. सुकी जमनीक सांगलें. जमीन जी दीस येयले पळय त्या सुकी जमनीक सांगलें की झाडां पेडां उगो नाका. पृथ्वी से कहा अशें म्हणटा की ना? बायबलान कितें म्हणटा तुमच्या? पृथ्वी से कहा म्हणटा की झाड से कहा? पृथ्वी से कहा. प्रेज गॉड. सो आमचे एक प्रेयर केलें चुकता. जेन्ना आमचे प्रेयर चुकता आनी गांवांना जेन्ना आमी समजता कितें आरे देव म्हाजें प्रेयर आन्सर करिना काय. देव एके वाटेन म्हणटा अत्मीक बेसांव हांव सप्लाय करूं जाता आनी हांव उलयला जाल्यार म्हाका बेसांव येवंक ना. सो आमकांय गमोवंक जाय. कोणाक सांगूंक जाय, कशें सांगूंक जाय आनी कितें सांगूंक जाय. प्रेज गॉड. देवाक जाय झाडां. उलयता कोणाक? सो जमनीक सांगता झाडां पेडांक उत्पन्न करपाक. आनी जमीन कितें ना आपण करिना म्हणटा? नो 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 नॉट पॉसिबल म्हणटा. सो देवाक जमनींतल्यान सगळ्या झाडांक हुकूम घालता आनी तशेंच जमीन झाडां पेडांक जावपाक रिली. फिर परमेश्वर ने कहा, पृथ्वी से हरी घास क्या तथा बीज वाले छोटे छोटे पेड़ और फलदार वृक्ष भी, जिनके बीज उन्हीं में एक एक की जाति के अनुसार होते हैं, पृथ्वी पर उगे और वैसे ही हो गया. प्रेज गॉड. And God said, आता पळय देवान सांगलें म्हणटा पळय तशेंच जालें. देवाक झाड जाय, जमनीक सांगलें. आतां दर्यान देवाक नुस्तें जाय, सांगतलो कोणाक? जोनची जोनी वेगळी वेगळी नुस्तें त्याच दर्यान जाल्ली जाय, त्याच उदकान जाल्लें जाय जाल्यार देवान दर्याक सांगलें. आतां लास्टाक सगळें देवान सांगलें आनी तयार जालें. मनशाक वचूंक जाय. देवाक कोणाक सांगलें? हॅलो. देवान कोणाक सांगलें? किसको बोला? मनुष्य को बनाना है. अब सब बना दिया, अब छठवा दिन है, मनुष्य को बनाना है. किसको बोला? पळय आमी इतली वर्सां ती शिकता म्हणटा जाल्यार आपल्याला रायट आन्सर आसूंक जाय की ना? हॅलो. देवान सगळ्यांक सांगलें आनी रोचलें. देवाक बरें दिसलें. आतां देवाक मनशाक जल्माक हाडूंक जाय जाल्यार देवान कोणाक सांगलें?
ऐकू ना केन्ना केन्ना ऐकूंक ना प्रेज गॉड देवाक जर मनशाक जन्माक हाडूंक जाय जाल्यार देवान कोणाक सांगले थँक्यू जीसस काय खबर ना केन्ना आयकूंक ना कितें म्हणटा आयकूंक येना मातयेक सांगतलो मातयेक सांगले झाडां जाली परते मातयेक सांगतलो हाफ आन्सर कोणाक सांगले See, Holy Spirit, when God speaks, Holy Spirit gives birth. Holy Spirit itself cannot do anything. But Holy Spirit needs Jesus. Without Jesus, Holy Spirit cannot do anything. मनीस जर जाय या संवसारात मनशाक रचूंक जाय देवाक आता देवान कोणाक सांगले पयले कांयच ना देवान कोणाक सांगले देव बाबा फादर न्हय सोनवार कितें वचूंक जाय सांग प्लेयर डाऊट घेऊ नका सांग सारखी किती आहे प्रेज गॉड $26 किती म्हणता वाच 26 आन्सर हा And God said, let us make humankind in our image and according to our देवान कोणाक सांगले देवान कोणाक सांगले मनशाक तयार करूंक मनशाक देवान आपणाकूच सांगले होय की ना देवान जर मनशाक रचूंक जाय देवान कितें कोणाक सांगले आपल्याकूच सांगले प्रेज गॉड आता आपण म्हणजे कितें 3 भागांत तो आपणच सो लेट मी म्हणूंक ना लेट अस सो देवान बाप पुत आनी पवित्र आत्मा मेळोन ओके मनशाक रचपाक दॅट मिन्स देवान आपल्याकूच लेट अस मेक मॅन आपल्याक सांगले आणि आम्ही देवाची रूपाची होय की ना आपल्याक सांगले म्हणजे आम्ही देवाचो प्रॉडक्ट जालो की ना देवान आपल्या सारखी रचले की ना आमकां आपणाक सांगले जाल्यार आमी कशी देवा भशेन जाली की ना सो तेका सांगल्या उपरांत ताजे कडेन कसलो प्रॉडक्ट येतलो वळेक आमी कूड मातयेची पण आमचे भितर आहा कोणाची कोण आसा आत्मीक देवाचो आत्मो देवान आपल्याकूच सांगला म्हणजे ताजोच आत्मो येवचो पडलो की ना आमचे भितर प्रेज गॉड आमकां अजुनूय पटना खऱ्यान देव भितर रावता काय खऱ्यानूच आमी देवाची रूपाची काय हे आमकां आयजूय बिलीव जावपाक खूब कठीण जाला देव जर जमनीक सांगता झाड देव जर दर्याक सांगता नुस्तें जालें आनी जर मनीस जाय देवाक मनशाक वचूंक जाय देवाक जाल्यार देवान सांगले आपल्याकूच लेट अस मेक ह्यूमैनिटी लेट अस मेक मैन चलो हम लोग क्या करें मनुष्य को बनाए हम लोग मनुष्य को बनाए मतलब हम मतलब कौन है खुद जो 3 भाग में है पिता पुत्र और पवित्र आत्मा वो खुद को ही 3 भाग में गिनता है पिता पुत्र और पवित्र आत्मा कुछ नहीं कर सकता बिना पुत्र का बिना शब्द का पिता का शब्द ही पुत्र बोलता है पिता का शब्द ही पुत्र है पिता का आत्मा ही पवित्र आत्मा और पिता खुद अपना शब्द और आत्मा को इस्तेमाल करता है बनाने के लिए प्रेज गॉड हालेलुया
आता आमचे कडेन आत्मो नासलो, देवाचो आत्मो नासलो, आमचे कडेन आत्मीक बेसावां नासली, नो प्रॉब्लम, खबर नासलें आमकां. पण आता जेन्ना जेजून आमकां इंट्रोडक्शन दिला, जेजून आमकां गिन्यान दिल्या, आता जेजूच्या वरव्यान तो आत्मो देवाचो अनेकदा आमच्या भितर सरता. दॅट मिन्स आता आमच्या कडेन आत्मीक बेसावां जे आमी कटफान जियेताली, आता आत्मीक बेसावां आमकां भरल्यात आसा. ह्या दोळ्यांनी पळयल्यार ते केन्नाच मेळचें ना. म्हणून ते आत्मीक बेसावां. सो आत्मीक बेसावां आत्मीक दोळ्यांनी पळोवचें पडटा. आनी आत्मीक दोळे म्हणजे कशें जाता? भावार्थ, देवाच्या उतरान उत्पन्न जाल्ले भावार्थ उतरां, रेव्हेलेशन नॉलेज तुका आत्मीक बेसावां दाखयता, आत्मीक गरजो ते दाखयता. आयज आमकां गरज म्हटल्यार आत्मीक बेसावां. आनी आमकां आत्मीक बेसावांचो पाठलाव कितले जाण करता? ना. ब्रदर, तूं हात धर आनी तूं पांय धर म्हणून आमी सगळे आमी भोंवतात, पळयता कितें हांगाच्यान आनी गेले कितें वागतले आमी? कुडीचे मिरेकल, कुडीचे हिलींग, कुडीची पिकोवणी आनी जे कितें तुका संवसारीक करच्यो आहा पळय तेंच तूं भोंवता. तूं मातशें एफर्ट घालीत तेंय तुका मेळटलें. पण आत्मीक बेसावां तुका तुजी मेहनतीन केन्नाच मेळचें ना. जी आमची मेहनतीन मेळोना ती वस्त जेजून केल्या. आनी म्हणटा आय शॅल सप्लाय ऑल युअर नीड्स. जशें सोलोमनान विस्डम मागलें, सगळें सप्लाय येयलें. आयज जर आमी आत्मीक बेसावान सप्लाय देवा कडेन जाता जाल्यार आमच्यो इवन कुडीच्यो गरज्यो पासून ताजे बरोबर सप्लाय येता. पण तें नाका आमकां. ते अजून आमकां तें गमना. ते अजून आमी दिसता कितें हांव शिकोंक ना, हांव इस्कॉलाक वचोंक ना, म्हाका तें जायना, हें आनी तें म्हणटा. प्रेज गॉड. आतां जुजेचे कसले इस्कॉल आसले? जुजेक भुरग्यापणानूच भावांनी विकलो. खंयच्या इस्कॉलाक वयतलो तो? देवा कडेन तेका जो प्रोविजन जाय, ओके, देवान सांगला वता तेका, प्रॉमिस दिला, वचन दिला, उतर दिला, तुका सगळे तुज्या भावान तुज्या बापायचे सगळे ते पांया कोण येतले पळय तशें तुका करतलो म्हणून. हे तो करतलो तेका उतर, सपनान उतर येयला. आमकां सपनान उतर दिना, आमकां बायबलान आमी पळयत पुस्तकान आमकां उतर दिला, वचन दिला, ब्लेसिंग दिला, आमकां प्रॉमिस दिला की तुमकां हे दोळो करतलो, कोणूच ना पळय ते दोळो करतलो. जेजू पासून सांगता हांवें जें केलां पळय तें तुमी करतले, पण म्हाजे कडेन अदीक तुमी करतली, इतल्याक तुमकां जाता तुमचे कडेन घडप. प्रेज गॉड. हालेलुया, हालेलुया. आमी हेजेर लक्ष घालना, हेजेर फोकस वचना. आत्मीक बेसावांचेर आमकां दिसता कितें कुडीचे बेसाव जाल्यार मग पुरो सायबा काय बरो देव आमचो. कुडीची बेसाव या आमचो देव बरो ना. आमचो देव केन्ना बरो कुडीचे बेसाव चालू आसूं जाय. पण देवाकूय जाय कुडीचे बेसाव चालू आसूं जाय. पण कुडीचे बेसाव जर चालू आसूं जाय, आत्मीक बेसावांचो सप्लाय जावपाक जाय. प्रेज गॉड. हालेलुया. आत्मीक बेसाव खंय आसा? Where is the spiritual blessings? Come on. वो शिकपाचो जागो. वो शिकपाचो जागो कित्याक आमी इतली वर्सां आमकां गमन येयला की खाली प्रेयरान सगळें काम जायना. तुजे कडेन जो शिकवण आहा तूं तुजे खातीर जिवीत उलोवंक शिकपाक जाय. पयलें देवाक जर जमीन थंय तयार करूं जाय, देवाक जर थंय मनीस तयार करूं जाय, देवाक जर उजवाड तयार करूं जाय, देवाक थंय नुस्तें तयार करूं, देवाक उलोवचें पडलें. जो देव उलोवन घडलें तोच आतां मनशाक रुजता तेन्ना तो आपल्याक उलयता. आनी मनशाक तयार करया म्हणजे हो मनीस जो तयार केला आपल्या रुपाचो, आपल्या सारकिलो. म्हणजे आमचे भितर देवाचो आत्मो आदावर कटा जालो, पण जेजून आमकां आत्मो मेळलो आसा. सो आत्मीक बेसाव आतां आमकां सप्लाय देवा कडेन दिवंक जाता. गोंयच्या सप्लाय ऑल युअर नीड्स म्हणटा. आनी ऑल युअर नीड्स कितें? नीड्स म्हणजे खाली आमचे कुडीच्यो शारिरीक फिजिकल नीड्सूच न्हय.
सगळ्यांनी चड चड गरजेचे म्हटल्यार अत्मीक गरजो आनी ते देवा कडेन करता. सो देवाक दिवंक जाय म्हणून देवान आमकां आत्मो दिला. आमकां देवान आत्मो दिला म्हणून आतां देवा कडेन घडटा की आमकां अत्मीक बेसांवां दिवपाक. आनी ते आमी शिकून घेवचे जाय कशें आमी दुसऱ्या कडेन प्रे करीत जाल्यारूच आमचें काम जातलें म्हणून आमी हें चिंतून रावता. प्रेज गॉड. आमी कसलें चिंतून आहा कोणी पॉवरफुल प्रे करपी जर म्हाजेर प्रेयर केले जाल्यार म्हाजी सगळीं बेसांवां येतलीं म्हणून. दुसरो कोण सप्लाय करतलो तुजे जिवितांत. तूं जेन्ना जिविताची उतरां उलयता तो सप्लाय डायरेक्ट तुजो बापूय करतलो. प्रेज गॉड. हे कितें म्हणटा मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 11. प्रेज गॉड. Matthew chapter 7 verse 11. आयज आमकां चडशी आमकां आसा 80% लोक गरजेक लागून त्रासान पडल्या. हय की ना? मनशाक खंय ना खंय गरज कितें न्ही कितें उणें आहा की ना? कितें न्ही कितें तेंकां जायना लायफान. कित्याक लागून? 7 verse 11. 7 chapter verse 11. Praise the Lord. Therefore, if you, although you are evil, know how to give good gifts to your children, how much more will your Father who is in heaven give good things to those who ask Him? जब तुम बुरे होकर जब तुम बुरे होकर अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते हो तो तुम्हारा स्वर्गीय भगवान पिता बोलता है, स्वर्गीय भगवान बोलता है. हाँ, सो तुम्हारा कोई है स्वर्ग में, वो पिता है. अपने मांगने वालों को अच्छी वस्तुएं क्यों न देगा? अच्छी वस्तुएं चाहिए, लेकिन हमको मालूम नहीं कि उधर पिता है जो अच्छी वस्तुएं देना जानते हैं. हमको ये मालूम नहीं है. हम बुरे होकर भी अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते हैं. क्या तुम्हारा पिता जो पवित्र है अच्छी वस्तुएं देना नहीं जानता क्या? प्रेज़ गॉड. अच्छी वस्तुएं क्या हो सकता है? फिजिकल नीड्स. चलो माता पिता को चलो फिजिकल नीड्स दे सकते हैं. फिजिकल नीड्स म्हणजे जो भी शरीर का जो भी जरूरत चीजें है वो माता पिता दे सकते हैं. चलो ठीक है. उसके ऊपर क्या ये माता पिता दे सकते हैं क्या? नहीं. सो जो शरीर में है माता पिता वो आपको जो शरीर का जरूरतें हैं वो दे सकते हैं. लेकिन इंसान को खाली शरीर का जरूरतें नहीं है, उसके ऊपर जो उसके ज्यादा और ज्यादा जरूरी जो है वो आत्मिक आशीर्वाद, आत्मिक ब्लेसिंग का जरूरत है. आत्मिक जो ब्लेसिंग चाहिए. अब बॉडी का ब्लेसिंग मिल गया, बॉडी का नीड मिल गया, लेकिन आत्मिक का नीड भी चाहिए. आत्मिक का भी बहुत सारे जरूरतें चीजें हैं जो हमको चाहिए. शरीर के नीड से भी ज्यादा आत्मिक का नीड बहुत जरूरी है. प्रेज गॉड. सो उत्मेची गरज मनशाक चड, पण आमकां ती उत्मीक चड गरज हय दिसना. पूण आमी कुडीचेच गरजेक देवा कडेन आमी वयता आनी कुडीचे गरजेक तुका जाय म्हणून तूं देवा कडेन धांवता. प्रेज गॉड.
सोलोमनाक कुळीचे गोरज जाय म्हणून जर मागलेले जाल्यार ताका विजडम मेळचें नासलें, सगळे येवन पासून भिकारी जावपाचो. प्रेज गॉड. आयज आमी गोरच्यो आहा ते मागता, पण ते येता पण खंय वयता खबर ना. प्रेज गॉड. म्हणून जर तुका आत्मीक बेसावाची जर गरज ओ तेका चड मोलादीक व्हॅल्यू दिले जाल्यार आत्मीक गरजो जर तुज्या जिवितांत तूं गमन येयले ती जाय म्हणून जाल्यार इवन कुडीच्यो गरजो पासून ताजे बरोबर तुका पॅकेजान मेळटा. प्रेज गॉड. हालेलुया. सो आज एक मनुष्य को क्या चाहिए? आत्मिक जरूरतें. आत्मिक जरूरतें वो हमारा ईश्वर, हमारा पिता वो दे सकता है. हमारा आत्मिक जरूरतें अपने पिता से आता है क्योंकि आत्मिक जो जरूरत है वो एक इतनी अच्छी चीजें हैं. जैसे माँ बाप अपने बच्चों को देते हैं, वो बुरे होकर भी अपने बच्चों को अच्छी चीजें दे सकते हैं, वैसा ही वो स्वर्ग का पिता अच्छे वस्तु देना जानता है. और इस शैली से भी हालेलुया. तो आज हमारा सप्लाई जो पिता से आना चाहिए, जो पिता बोल रहा है मैं देता हूं, मेरे से आता है. सो पिता के पास गया, शरीर का नहीं आत्मिक का जरूरतें चीजें मांगने से बेहतर होगा. प्रेज गॉड. मांगो बोलता है, लेकिन हम मांगते क्या है? शरीर की चीजें. लेकिन आत्मिक अगर चीजें मांगा, आत्मिक ब्लेसिंग्स लिया तो क्या होगा? हमको इवन शरीर का जरूरत भी उसमें कंप्लीट हो जाता है. प्रेज गॉड. इसीलिए पिता ने क्लियरली बोला है पौलुस के द्वारा कि आई शैल सप्लाई ऑल योर नीड्स. और ईश्वर बोलता है तुम्हारा माता पिता बुरे होकर बच्चों को अच्छे देना जानते हैं, क्या तुम्हारा स्वर्ग का भगवान नहीं बोला स्वर्ग का पिता अच्छा देना नहीं जानते क्या? और हमको पता नहीं अच्छा क्या है बुरा क्या है, पता भी नहीं है. जब तक हमें ईश्वर का ज्ञान नहीं मिलेगा अच्छा और बुरे के बारे में पता नहीं है. इसीलिए आदम को और हवा को क्या भगवान ने बोला था, ये अच्छा बुरा का जो झाड़ का फल है वो मत खाना, अभी समय नहीं है वो खाने का, मत खाना. लेकिन फिर भी उसने खा लिया. पिता ने बोला था ना, लेकिन संसार में जो था शैतान, उसने बोल दिया खा. अभी हमको यही कर रहा है. शैतान को नहीं चाहिए कि हम आत्मिक जरूरतें, क्योंकि जब आत्मिक जरूरतें हमें मिलता है शैतान कुछ नहीं बिगाड़ सकता हमारा. प्रेज गॉड. हमारा शरीर की जरूरतें आ जाता है, लेकिन वो आने के बावजूद भी हम गरीब का गरीब ही रहते हैं. अमीर के जगह पे नहीं पहुंच पाते. अमीर क्या होता है पता ही नहीं. और वचन के हिसाब से अमीर वो होता है, इवन वो गुलाम होने दो, इवन वो जेल में होने दो, लेकिन वो भी अमीर हो सकता है. कैसे? जो पिता से कनेक्टेड रहे, पिता से सप्लाई के लिए इंतजार में रहे, पिता से सप्लाई लेने के लिए सक्षम हो जाए. प्रेज गॉड. जो अपनी मेहनत से अगर हम नहीं कमा सकते तो उसमें क्यों सर तोड़ना है? आपल्या मेहनतीन जर आमकां जोर जायना, कित्याक आमी घाम काडूंक जाय असो? थंय घाम काडपाची गरज ना, थंय जेजूची गिन्यान वाडोवपाची गरज, देवान दिल्ल्या गिन्यान वाडोवपाची गरज. आनी त्या गिन्यानान सोजमणी म्हणजे कितें? कोरण्यांत पडप. ते गिन्यानाची तुका सोजमणी मेवल्या म्हणशीत जाल्यार ती तुका कोरण्यांत घालपाक चालू केलाय. जर तूं कोरण्यांत घालिना जाल्यार तुजें गिन्यान तें सोजमवना. म्हणून म्हणटा 4 टायपाचे जमीनाचे उलयता, वय की ना? कितले टायप जमीन आसा? 4 टायप. आनी बी कितले टायप आसा? एकूच टायप बीज. ओके. बियो एकूच टायप आसा. आनी आमकां बियोचो फॉल्ट येता पण मातयेचो फॉल्ट येना.
आमचे काळीज 4 टायपाचे काळीज आसा. 4 टायपाचे आमचे हात आसा. काळीज म्हणजे जमीन. प्रेज गॉड. आता पयले जमनीर पीक पडटा. कितले पीक हाडटा? कितले ओतमीक बेसांव घेवन येता? कितले हाडटा सांगा? काय ना. कित्याक काय ना? कित्याक काय ना? म्हणजे कितें? हा? म्हणजे कितें? पयले बियेची कितें सांगूंक सोदता? येता मनीस आयकता. म्हणजे आपले वेव्हारांत जर घालिना आयकलेले सजमपाचे तेजे कडल्यान देवस्थानांत चोरून व्हेले. कितें चोरून व्हेले? सजमणी. आयकले म्हूण जायना. सजमणी घेवपाक जाय. आमकां जर सजमणी येयना ते गिन्यान आयकून फायदो ना. कित्याक ते गिन्यान चोरून व्हेले. सो तुजी सजमणी व्हरपाक गिन्यान दी पूण सजमणी घेवंक दिनात देवस्थान. जितले जाता तितले तुजी सजमणी पयले घेवन व्हरोंक सोदता. सो तुजी कोयण्यान पडना. येताय तूं पूण कोयण्यान पडना. आनी कोयण्यान पडना आयकले पण तरी आसतना तूं दुसऱ्या कडेन बेसांवाचें चिंताय. तुका ऑलरेडी देवान दिल्या जिवीत उलोवपाक. ओतमीक बेसांवां तुका उलयत जाल्यार पासून मेवतले. एकूच कंडिशन तुका जाय म्हणल्यार भावा. आनी भावाक तो देवाचें उतर आयकून येता आमी जाणा. प्रेज लॉर्ड. जो देव उलयता आनी सगळें घडटा. आनी देवान आमकां घडोवपाक आपल्या कडेन उलयला. आपणाकूच उलयला. डेफिनेटली आमी ताचो प्रॉडक्ट. देवाचे प्रॉडक्ट आमी देवाचे प्रॉडक्ट आहा जाल्यार देव उलयता जाल्यार ताच्या भुरग्यांनी उलोवंक जाय. म्हणून देवान आमकां आपली भुरगीं म्हणून मानून घेतला. आमी पयस गेली. आमचे देवाक सोडून आमी पयस पावलेली. देवस्थानाचेर जावन गेले. देवस्थानान आमकां किडनॅप केल्ले. देवान आपल्या भुरग्याक सोडोवपाक आपूण देवलो संवसारांत मनीस जावन. प्रेज गॉड. मनीस जावन ह्या संवसारांत आपूण देवलो आपल्या भुरग्यांक वाचोवपाक. आपलो प्रॉडक्ट वाचोवपाक. प्रेज गॉड. आपल्या रुपाच्यान जल्माक हाडलेले तेका वाचोवपाक देव आपूण मनीस जावन देवलो. आनी ते इफेर्नान गेलो. ते नर्क म्हणटा त्या जाग्यार गेलो आनी जिवीत घेवन येयलो. म्हणून जिविताची चाई घेवन येयलो. आनी आमकां आतां सगळ्यांक चाळयो दिता. जितले आमकां गिन्यान नदरे देवाची चाये घेवन आमी भोंवपाक जाय. जिविताची चाई घेवन भोंवपाक जाय. जिविताची चाई म्हणजे जिविताचे उतरां उलोवपाक जाय. प्रेज गॉड. सो जिविताची उतरां केन्ना तूं उलयताय ती भावार्थाची उतरां म्हणजे कितें? तें देवा कडल्यान सप्लाय जाता. तूं जेन्ना तूं दिसती पडना तें उलयता तुका कितें जाय पळय तेन्नाच देव म्हणटा हांव तुका सप्लाय करतलो. आय शॅल सप्लाय. प्रेज गॉड. इफिशियन्स चॅप्टर 1 वर्स 3 अकॉर्डिंगली कितें म्हणटा? वेर इज द ब्लेसिंग? हेवनली किंगडमान कसले ब्लेसिंग आसा? Blessed is the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with every spiritual blessing in the heavenly places in Christ. सुरगीच्या वाटेन कसले बेसांव? स्पिरिच्युअल ब्लेसिंग. ओतमीक बेसांवां सुरगी वाटेन सुरगीच्या लाटेन आसा. हमारे परमेश्वर और प्रभु यीशु मसीह के पिता का धन्यवाद हो कि उसने हमें सब मसीहा में प्रेज गॉड. स्वर्गीय स्थानों में सब प्रकार के आत्मिक आशीर्वाद भी है. सुनो, स्वर्ग में कौन सा आशीर्वाद है?
सो हमें हमारा पिता कौन सा आशीर्वाद के बारे में बोल रहा है? आत्मिक। हमें शरीर का चीजें के लिए कुछ भी करने को तैयार है, 8, 12, 15 घंटा भी काम करने को तैयार है शरीर के जरूरत के लिए, लेकिन आत्मिक का जरूरत के लिए क्या कर रहा है? आत्मिक आशीर्वाद का जरूरत के लिए क्या कर रहा है? एक मनुष्य बोलिए, दिखाइए कौन क्या कर रहा है आत्मिक का जरूरत के लिए? आत्मिक तुका जो गरजेचा आहे जाल्यार तू करता कितें? आमकां गरजो कुडीचे जाय, आमी कुडीचे गरजो पासून येयल्यार पासून ते पावना. फॉर एग्जाम्पल, म्हाजे कडेन मारुती कार आहा आनी दुसऱ्या कडेन टोयोटाची आहा, व्हडली मारगायेची गाडी आहा. तुका कितें दिसता? तूं कार आहा म्हणून हॅपी आहा तुजे गाडीन? मारुती कार हॅपी आहा तूं? ओ तेजे भाशेन गाडी जाय दिसता? जेन्ना पासून तेजे कडेन गाडी नासली, तुजे शेजारी कडेन तुजे मारुती कार, आवय मारुती कार तुका बेस्ट आसली. पण जेन्ना तू तेजी उंच मॉडल तुजी बरी गाडी येयली तुजी शेजाऱ्याक, तुजी गाडी आता काय कामाची ना दिसता. हॅलो, समजता कितें म्हणटा तें? तुजी मारुती गाडी शेजाऱ्या कडेन जर गाडी ना आनी तुजी मारुती गाडी, आवय तूं म्हणटा आवय बेस्ट, पण जर शेजाऱ्या कडेन बरी गाडी BMW गाडी येयली आनी तुजी मारुती आहा, तुजी मारुती गाडी बेस्ट दिसता ती? ना. तीच मारुती गाडी ती बरी दिसता, एक टायमार कितली बरी दिसताली, आता म्हणटा ताजी गाडी बरी. सो तुजे कडेन आहा ती वस्तूची तुका व्हॅल्यू ना, पण दुसऱ्या कडेन आहा त्या वस्तूची तुका व्हॅल्यू आसा. जाल्यार आत्मीक बेसावां कशी मेळटली? तुजे कडेन कितें आहा पळय तूं धादोसी ना. म्हणजे कितें? ही तुजी मेहनत केल्ली, म्हणजे देवाचो सप्लाय ना, तुज्या मेहनतीची तुका कांय वालोर ना. प्रेज गॉड. म्हणून जो कोण देवाची सप्लाय घेता, देवा कडल्यान सप्लाय येता, तो मनीस धादोशी आहा. ताजे मारुती आसूं नाका आसूं, तुजे बायकूच आसूं, तुजे सायकल आसूं, तो मनीस धादोशी. प्रेज गॉड. आतां पळय, तुजे भावानी विकलो, ओके, इस्मालायडान विकलें पॉटिफराक, वय की ना? आतां तो गुंगणावंक जाय न्हू, कसले म्हाजे पाड पडलेले भाव रे, शी, हांव तेंचे मदलो एक धाकटुलो आसो, कशें म्हाका तेंच्यांनी विकलो, कितले शिराप घालूंक जाहले, आं? कितले शिराप घालूंक जाहले, ताणें शिराप घातले, तेका खंय कशें काम करचें पडलें इतले यंग एजीचे, 17 वर्साच्या पिरायेक तेका कसले कसले काम करचें पडलें. प्रेज गॉड. सो हांगासर जें तेका काम करचें पडलें, त्या टायमार तो कोणाकूच गुणगुणावना, कोणाकूच गुणगुणावना. पण आमी म्हणचे कितें? गुणगुणावपाक एक्सपर्ट. हॅलो, कोणें तुका फटयलें जाल्यार कितें जाता? कोणें तुका पार्शलिटी केलें जाल्यार कशें दिसता? कोणें तुका वायट उलयलें जाल्यार कशें दिसता? कोणें तुका वायट केलें जाल्यार कशें दिसता? कोण तुजें आयकना जाल्यार कशें दिसता? सांगा. कोण तुका लेगिना वचून जाल्यार कशें दिसता? कोण तुका कॅर करिना जाल्यार वचून कशें दिसता? हॅलो, सांगा म्हाका. आता स्वताच्या भावान विकले, सोड दुसरे सोडून दी, स्वताच्याच भावान विकून दी. आनी तो गुणगुणायनासतना कशें, म्हण कित्याक गुणगुणायनासतना म्हणटा? कित्याक जेन्ना पॉटिफरान पळयलें ताजें काम, एकदम तेका दुसऱ्या कोणते दुसरे जे गुलाम आहा पळय, दुसरे कोण विकते आसले जे गुलाम आसले लोक, त्या लोकांक सुबेज तुजेची कामां एकदम परफेक्ट जाताली. ताणें कितें केलें? ताणें थंयच्या सगळे मदले उखल्ले आनी आपल्या घराचेर मॅनेजर केलो. आपल्या घराच्या गिरेस्तकायेचेर ताणें ताका अधिकार दिले, तेका ते सांबाळून दिले. प्रेज गॉड. ताणें गुणगुणावंक ना, पण काम दिलें ताणें सारकें परफेक्ट केलें. ताणें म्हणूंक ना, आयज सायबा म्हाजो बापूय इतलो मोग करता आनी आयज म्हाका असलें काम करचें पडलां, इतलें घाण काम करचें हांव, म्हाजो बापूय इतलो गिरेस्त.
आनी हें काम करूंक जाय आनी देवान सांगलें म्हाका सगळें की व्हडलो म्हणून हें म्हणलें आमी रोखडे जीव सोडटा की ना रोखडे होप सोडटा की ना काबा कांय ना दिसता तेच सगळें प्रेज गॉड आमी रोखडे जीव सोडटले आसले रोखडेच होपूच नासलो होपलेस जावपाचें आसलें पूण ताणें कांय ना एक काम दिलां ताणें काम बेस्ट करून केलें पूण पॉटिफरान आपल्या घराचेर मॅनेजर केलो पण मॅनेजर केलें तें केलें आतां पॉटिफराची बायल ताका लायन मारूंक लागली प्रेज गॉड आतां ताणें जायते व्हड एवॉयड केला जाय पण एक दीस तो तेजे घोव नासतना सांपडलो सो ताजे बिस्कोटाक धरलो ओल्ड नॉट प्रेज गॉड आतां कितें करूंक जाय घोव ना कोणाक कळचें ना म्हणून ताणें देवाचें आड करूया जालें काम आमी आतां कितलींच कामां देवाचें आड करता कितलींच कामां आमच्या तोंडांतल्यान आमच्या काळजान आमच्या मनान सगळीं कितें चलता पळय देवाचें आडूच मॅक्सिमम चलता आनी हांव आमी बिलिवर आमी क्रिस्तांवां आमी कॅथलीक आमी हें आनी तें म्हणटा प्रेज गॉड कितलेच आमी आजुनूय रिलिजियस दाखयता जे कोणाकडे भावार्थ ना तो कितें रिलिजियस आसलो आमी कितले भावार्थ म्हणून दाखयता बेश्टे वयले वयर खरें म्हटल्यार आमी तोंडांनी आनी काळजान देवाचें आडूच करपाचें आमकां ती संवय पडल्या गुणगुणावपाक संवय पडल्या कोणें कितें वायट कमेंट दिलें तें कमेंट म्हाका म्हणून आमी घेतात कोणें तरी तुजें वायट म्हटलें कोणें तरी तुजें फाटल्यान कितें म्हटलें कोणें तुजें आयकूंक ना कोणें तुका लोकां कडल्यान लॉस केली सगळें आमकां सतायता सगळें आमकां त्रास करता आमी रोखडेच आमी कमेंट करूंक स्टार्ट जाता आमचें रोखडेच आमी तें सोंसूंक जायना आनी ह्या झुजेन कशें सुसलां आसता आतां त्या दोनयाचे बायलेन ट्राय बेस्ट केलें पण थंय ते सक्सेस जावंक ना पण ताणें बिस्कोट उडलो आनी ताजो बिस्कोट उडलो आनी ते आतां बोव मारूंक लागले वो म्हाजो आयकना न्हू हेका दाखयता आनी बोव मारूंक लागले हो म्हाका रेप करून गेल्लो प्रेज गॉड तो म्हाज्या आंगार हात घालपाक गेल्लो पळय बिस्कोट घेवन हांव पळय कशें तिका प्रेज गॉड आनी पॉटिफर घेवन तेका विचारता तेका बिलीव जायना आपली बायल तेका सांगता पूण तेका बिलीव जायना हो मनीस असो कहो करूंक शकतलो काय म्हणून तरी तो विचारता सांग रे म्हाज्या बायलेचेर हात घालताय तोंड उगती हा तोंड उगते पासून पळयना दोळे उगते वयर करून पासून पळयना आतां ताणें म्हणूंक जाय की ना पयलीं ती बायलेक विचार कसली बायल आहा पळय तुजी म्हणटले जाल्यार आमचें म्हणप कितें ती बायल सारकी ना म्हाका कितें विचारता ताका पयलीं विचार वचप कितें केलां तेणें एक फावटी 10 फावटी हांव धांवला तरी आसतना म्हाका ताणें वायट काम करपाक भितर आपयता आमची उतरां कितें आमी सांगतले जाल्यार प्रूव करपाक दाखोवपाक पळय हांव बरो तें वायट सोंपें की म्हण चड सोंपें ना म्हणपाक आनी अशें म्हणजे वायट आहा म्हणजे वायट म्हणपाकूच चड सोंपें की ना आनी तुजें कोण आयकना आवय तुजें कितें सॅड मनीस कोण ना तुजें कितें अपसेट जावपी मनीस कोण ना आनी हे जो कॅरेक्टर आमी पळयता 1 रुपयाची गुणगुणायना थंय 1 रुपयाची पासून तो लुकटे कोण सांगिना तुजी बायल असली आनी तसली म्हणून सांगिना हांवूच जाणा हांव कसो तेज्या हातींतल्या चोक्यांतल्यान पळोवन येयला म्हणून सांगूंक जातालें की ना तो म्हणटा आसतना कितें आमकां दिसता कितें हांव रायट आसा रायट उलोवपाक कितें जालां येसो न्हू हांव रायट आसा रायट उलयतलो हांव तूं मागीर कितें कर म्हाका जेलींत घाली नाका हांव कितें आतां रायट तें रायट उलयता आमकां रायट उलोवपाक चड संवय आहा की ना हॅलो आमकां रायट उलोवपाक चड संवय आसा
पण तुजे कडेन तो कॅरेक्टर ना. देव ताका सगळे स्टॅम्प्साचेर टेस्ट करतालो, शिकयतालो, टेस्ट ताका टीक करीत रावतालो, पास करीत. आनी थंय सांगूंक ना, कारण कित्याक तिणें सांगूं ना, तेजे बायलेचें कित्याक सांगूं ना क्लियर, जुजेन कित्याक सांगूं ना, ते बायलेच्या काळामध्ये कित्याक सांगूं ना. अरे कित्याक सांगूं ना, तोंड ते कित्याक करूंक ना ताणें. तेका आपले पडलेले ना. पळय देवाचे उतरां आहा तो मनीस, तेका आपले पडलेले ना. तेका आपले पडलेले आसले जाल्यार तोंड उक्तें करून सांगपाचो. तुजे बायल दिसती बोगनान दिश्टी घालताले तेका तोंड बंद कर तेंकां. तेका भावार्थाचे कांय प्रश्न ना. तेका आपल्या दुनियाचे बायलेचे वायट जाल्ले, पण आमकां दुसऱ्याचे वायट जाल्ले पयले जाय. म्हाजें बरें जालें पार करून तेजें. प्रेज गॉड. दुसऱ्याचे वायट जाल्यार उपकारता, पूण म्हाजें वायट जावपाचें ना. तूं रायटानूच आहाय, हांव म्हणिना. आतां पळय तो रायटान आहा की ना, तोरी आसतना आपल्या दोनयाचे बायलेक तेका कोणेन बोट दाखयलें तेका नाका. सो देवाच्या उतरान रावपी मनशा, आपूण जेजूचो मोग करता मनशा, त्या मनशाक कितें बोट दाखोवपाक सोयना, दुसऱ्यांक सुखोल करपाक सोयना, दुसऱ्याचें नांव पिड्ड्यार करपाक तेका सोयना. असल्यो सोयो संवसारी आहा पळय तेका आहा. जायते लोक उतरान येता पण सोयो संवसाराच्योच आसा. सांगा माझा, वर्सांची वर्सां देवाची उतरां आसा पण सोयो संवसाराचीच आसा. असल्या मनशाक देवा कडल्यान सप्लाय कसो येतलो. आतां ह्या झुजेक देवा कडल्यान सप्लाय दिश्टीच पडना. देवान सांगलेलें तुका ऊंच पदवी दितलो, तुज्या भावान तुजो बापूय पासून तुज्या पांया कडेन येतलो पळय तशें करतलो. पण हुंयसरूच हांगा 1 वर्स जालें, 2 वर्सां जालें, 3 वर्सां जालें, कांय दिश्टी पडना. आतां तुजो फ्युचर सोंपलो आनी तूं वयल्यान दुसऱ्या कंट्रीन आहाय, आपल्या कंट्रीन नाय. प्रेज गॉड. दुसऱ्या देशात वचून तुजें काम जाता. तेका देवान सांगा तुका राजा कोणता. खंय राजा जालो, प्रजाय ना, क्रिमिनल जालो. प्रेज गॉड. आतां आमकांय कोणें क्रिमिनल केले, वो आमकांय क्रिमिनल म्हणून नांव दिलें, आमकांय असले नांवां दिले. कितें करपाचें. कोर्टान या केस झगडपाक, प्रूफ करपाक की हांव रायट आहा तूं रॉंग आहा म्हणून. सांगून गोंया सगळ्यांक हांव रायट आहा ते रॉंग आनी तो रॉंग आहा. सो देवाच्या उतरान आसलेलो मनीस जो देवा कडल्यान सप्लाय तुका जाय जाल्यार पयलीं तुजें कॅरेक्टर पळोवंक जाय कशें आहा. प्रेज गॉड. तूं दुसऱ्याचें केन्नाच वायट केन्नाच चिंतूंक पावचो ना. चिंतूंक जाय भाशेन ना. तुका त्रास जाल्यार उपकारता, पण दुसऱ्यांक कम्फर्ट जावपाक जाय, दुसऱ्यांक बेसांव जावपाक जाय. तूं दुसऱ्यांक बेसांव जाताय, तुजें ऑथरीक बेसांव ओवरफ्लो जाता. आतां तेका संवय आहा, जाता पॉटिफर सांग रे बाबा, म्हाका आजुनूय बिलीव जायना रे, म्हाजी बायल कितें सांगतली. तूं हो करतलो पूण आजून म्हाजी बायलेक दुआ करता, तुजें दुआ करूंक जायना म्हाका. तुजो स्वभाव जाणा रे. आनी तो म्हणटा यू आर प्रॉस्परस मॅन. ते देव तुजे कडेन आसा, गोमन येता, ते हातीची कामां जाता ते पळय जाल्यार तेजे भितर देव आहा, ताजे बरोबर देव आसा म्हणून तिका गमता. म्हणून ताणें मॅनेजर म्हणून आपलो पर्सनल मॅनेजर केलो तेका. आनी हो असो तुजे बायलेक वायट करतो तेका पासून कितें जायना. पण बायलेक कांय सांगूंक जायना. बायले म्हणे तूं वायट, तुवें तें केलाय, तूं आनी एकलो आहाय. बायल आयकता घोवाचें. बायल केन्ना आयकपाचें ना. ते रॉंग आसूं नो रायट आसूं,
गोल तोंड गोल करून किंवा होत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. सो बायले म्हणून माझ्या गाडी चला ना, तो रॉंग असल्या तो राईट असल्यापासून तूच रॉंग रे साहेब चल म्हणून जाय तुका तेन्ना बाय हॅपी. व्हेरी गुड. प्रेज गॉड. होय की ना. हालेलुया. सो तेका जेलीन वचपाक कांय प्रॉब्लेम ना, पण ताचे दोनयाचे बायलेक कुस्कूट पासून जेका नांव पिड्ड्यार जाल्ले नाका. तशेंच आमी देवाच्या उतरान हा जाल्यार तपासून पळोवंक जाय म्हाज्या जिवितान वा म्हाज्या चिंतनांनी कोणाचें तरी हांव वायट चिंतता. स्पेशली म्हाका वायट करता पळय ताचें चिंतप कशें आहा. ही शिक्षणां जर आमकां गावना आनी ब्लेसिंगाचेर ब्लेसिंगाचेर कोण हात जोर कोण पांय जोर म्हणटा आमी आनी तेजे वांगडा धांवता जाल्यार ही लक्षणां तुजे कडेन ना जाल्यार तुजें बरेपण कशें येतलें. ओत्मीक बेसांवाची देव तुका गरजेची आसा. कुडीचे बेसांवा परस ओत्मीक बेसांवाची गरज आसा. ती सप्लाय कशें जातले. प्रेज गॉड. आमकां फर्स्ट ऑफ ऑल ओत्मीक बेसांवा बरी वो वायट ते पासून खबर ना. आमकां सगळे कुडीचे बेसांवा फाटल्यानूच आमी बिजी आहा. आमकां 2 8 12 वरां कुडीचे बेसांवा खातीर काम करता. पण ओत्मीक बेसांवा खातीर आमी कितले वावर करता तपासून पळोवया. दोळे आपुणूच एकामेकाक बोट दाखोवपाचें पडटा. हे तुज्या देवा मध्ये. आणि हांगा क्लियर म्हणटा तुम्हारा स्वर्ग का पिता क्या अच्छे वस्तुएं देना नहीं जानता क्या. हा? अच्छी वस्तुएं देना नहीं जानता क्या. जो पिता दे सकता है स्वर्ग का, क्या इवन माँ बाप दे सकते वैसा नहीं दे सकते. माँ बाप तुम्हारा शरीर का जरूरतें पूरा कर सकता है, लेकिन जो स्वर्ग का पिता है वो शरीर से भी जरूरतें चीजें सप्लाई कर सकता है. और शरीर से भी ज्यादा सप्लाई जरूरतें जो है वो आत्मिक है. आत्मिक ब्लेसिंग है, आत्मिक जरूरतें हैं. जब आत्मिक जरूरत से जुड़ जाते हैं हमारा शारीरिक जरूरत भी कंप्लीट होता है. हम मेहनत कम कमाई ज्यादा होता है. प्रेज गॉड. सो आम्ही आयज कोणाक फाटल्यान धांवपाक जाय. ओत्मीक बेसांव जे बापाय कडल्यान जाता आमकां दिवपाक आमी बापाय कडेन कनेक्टेड रावपाक जाय. जुझे कितलेय तेजेर बोगलान इलेर पासून तो बापाय कडेन कनेक्टेड उरलो, देवसारा कडेन कनेक्ट जावंक ना. इवन तो कोण उठे करून जस्टिफाय मागता. प्लीज जस्टिफाय मी. Your wife has done so for me. What can I do? I ran from the spot. I tried to level my best. As I was running, my shirt she pulled. So it's not my mistake. Please consider my case. Give me the freedom. I'm not like that. You know, sir, whatever I have. Muniyata ki na? Please take my application. Forgive me. I've not done any wrong. काय ना? असले काय ना? कोण? गेला कोण आहे? भोगता कोण? आम्ही जर अशें कितें जालें जाल्यार न्हू आमी कितें म्हणटले बोलत्यान केल्या खड्ड्यार म्हाजेर पडले. हेलो, किया किसी ने, लेकिन भरना मुझे पड़ रहा है. हर रोज बोलता रहेगा सबको, जितना भी मिलेगा सबको बोलता रहेगा. देखो 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 क्या किया मेरे साथ, क्या किया उसने मेरे साथ, किया उसने, लेकिन सजा मुझे मिला. मैं कभी भूलेगा नहीं, मैं कभी बख्शेगा नहीं. है क्या नहीं? ये मनुष्य का भाषा है क्या नहीं? प्रेज गॉड.